काय काय मित्रांनो, तर आपल्या कोल्हापुरातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये यावेळेला पाऊस लवकर चालू झालाय. लोकांचे आता त्याबरोबर प्रश्न पण यायला चालू झालेत की भावा काय या कंपनीचा लाईटमुळे आधीच प्रॉब्लेम होता आणि आता तर या पावसामुळं काहीच दिसेना झाले रोडला आणि रात्रीचं ड्रायव्हिंग करायला अजिबात सेफ वाटेना झाले. तर आता या प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्हाला तेवढं दे. तर आता पावसामध्ये कोणते कोणते लाईट अपग्रेड केले पाहिजेत आणि कोणते कोणते ऑप्शन्स आपण डोळ्यासमोर ठेवायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कसं आहे भावांनो, तर एकदम बेसिक मध्ये जर अपग्रेड तुम्ही बघायला गेला तर हे असे जुने जे हॅलोजनचे बल्ब येतात हे 50-55 वॅटचे येतात. या ठिकाणी तुम्ही 110 वॅट मध्ये मॅक्झिमम तुम्ही अपग्रेड करू शकताय. आणि ह्याच्या पुढचा सेकंड ऑप्शन जर तुम्ही बघायला गेला तर हे एलईडी बल्ब अवेलेबल आहेत. तर हे जे एलईडी बल्ब आहेत हे हॅलोजनच्या ठिकाणी तुमचे रिप्लेस होऊन जातात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 100 वॅट पासून 300 वॅट पर्यंत ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तसंच यामध्ये तुम्हाला व्हाईट आणि वॉर्म व्हाईट असे दोन प्रकार तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळून जातात. आणि आता पावसाच्या सीझन मध्ये जर म्हणला तर व्हाईटचा जास्त करून काही उपयोग होत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला जे वॉर्म व्हाईट एलईडी आहेत ते वॉर्म व्हाईट एलईडी तुमचा रोडवर एकदम प्रकाश क्लिअर म्हणजे क्लिअर पडतो. आणि हे सगळे जे एलईडीचं सुद्धा फिटिंग आहे ना हे A to Z कपलर टू कपलर असतं. त्यामुळे कोणतीही वायर कटिंग वगैरे काही करायला लागत नाही. डायरेक्टली तुमचा हेडलाईट मधला बल्ब निघतो त्या ठिकाणी हा डायरेक्टली इन्स्टॉल होऊन जातो. आणि आजकाल आम्ही बरेच कस्टमर कडनं रिव्ह्यूज ऐकलेत की कंपनीकडनं आता जे व्हाईट लाईट्स यायला लागलेत त्याचा तर अजिबात थ्रो पडत नाही. तर त्यांच्यासाठी आणि बाकीच्यांसाठी सुद्धा हा तिसरा ऑप्शन आहे, तो म्हणजे प्रोजेक्टर फॉग लॅम्प. आता प्रोजेक्टर फॉग लॅम्प मध्ये जर म्हणायला गेला ना तर तुम्ही 100 वॅट पासून 160 वॅट पर्यंत बरेच आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला अप्पर डिप्पर फंक्शन मिळून जाते आणि सोबत ह्याच्यामध्ये व्हाईट, वॉर्म व्हाईट, त्यानंतर ट्राय कलर, ड्युअल कलर असे बरेच ऑप्शन ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. तर हा जो अपग्रेडचा ऑप्शन आहे ह्याच्या लाईटचा थ्रो कमीत कमी 500-600 मीटर प्लस होऊन जातो. त्यामुळे जबरदस्त लाईट अपग्रेड म्हणला तर हे प्रोजेक्टर फॉग लॅम्प तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि ह्याच्या पुढचा जर लाईट अपग्रेडचा ऑप्शन तुम्ही बघायला गेला तर डायरेक्ट हेडलाईट मध्ये प्रोजेक्टर अपग्रेड. आत्ताच्या ज्या न्यू गाड्या आहेत जशी सेल्टॉस झाली, क्रेटा झाली और न्यू हाय रायडर, फॉर्च्युनर ह्याच्यामध्ये कंपनीकडनं लाईट अपग्रेडसाठी काही ऑप्शन दिलेला नाहीये. अगदी झिरो म्हणजे झिरो लाईट पडतो कस्टमर रिव्ह्यू प्रमाणे. तर या गाड्यांसाठी सुद्धा आपल्याकडे लाईट अपग्रेड्स अवेलेबल आहेत. आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये जे जे ऑप्शन्स बघितले या प्रत्येक ऑप्शनवर आपण एक एक डिटेल्ड व्हिडिओ तयार करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही कसे अपग्रेड्स केले पाहिजेत, कोणते तुम्ही पॅरामीटर्स चेक केले पाहिजेत तुमच्या गाडीसाठी अपग्रेड करण्यासाठी आणि मार्केटमध्ये कोणते कोणते ऑप्शन्स प्रत्येक ऑप्शन अंडर अवेलेबल आहेत, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये